आदिती, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे गई. म्हणजे हे सगळं आपण करू शकू असा कॉन्फिडन्स आहे. पण आता मी हे सगळं बघितलं ना तर त्याचं टेन्शन सुद्धा येतं. साहजिक आहे जय. एक अख्खं टाउनशिप उभं करायचंय. तुम्ही ती साईट पाहिली ना? सर आणि तू गेला होतात. काहीतरी अंदाज बांधले असतील ना तुम्ही? जय, अरे मुळात ती जागा इतकी सुंदर आहे ना की तिथे जाऊन आपण रमून जातो. आणि त्यात जर का त्याला डेवटूरचा टच लागला तर मग काही विचारायलाच नको. हा, फक्त आता काही गोष्टी आपण आपल्याप्रमाणे करून घेतल्या पाहिजे ज्यामुळे लोकांना तिथे कम्फर्टेबल वाटेल. हो अदिती, मॅनमेड हिल स्टेशन बनवायचं. आर्टिफिशियल हिल स्टेशन. आणि ते सुद्धा तिथली नॅचरल ब्युटी हॅम्पर होऊ न देता. तिथल्या कुठल्याही नैसर्गिक गोष्टींना धक्का न लावता हे बनवायचं. खूप अवघड गोष्ट आहे. जे पण सरांच्या डोक्यात ना सगळं अगदी क्लिअर आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. अर्थात ते आले की आपण एक मीटिंग करू, पण त्या आधी जाऊन आपण साईट बघून येऊ. तू एवढं बोलतेस त्या साईट बद्दल, मला सुद्धा एक्साइटमेंट आहे ती साईट बघण्याची. जय, ती कमाल जागा आहे. मी त्या दिवशी तिथे गेले होते ना तेव्हा तुझी खूप आठवण आली. असं वाटलं तिथे तू सुद्धा असायला हवा होतास. बट एनिवे, उद्याच माझी इच्छा पूर्ण होतीये. हो, खूप दिवसांनी आपण दोघंच असं बाहेर कुठेतरी जाणार. जय, तुला माहितीये तिथे ना एक अशी जागा आहे जिथे खूप छान जेवण मिळतं. मला कसं माहित असेल? तुम्ही गेला होतात ना तिथे. जय, ऐक ना, अगदी घरगुती जेवण. आणि तिथलं वातावरण तर इतकं छान आहे की त्यामुळे त्या जेवणाची चव वाढते. आपण तिथेच जाऊया. खरं तर ते एक छोटंसं गाव आहे. तिथे एक छान छोटंसं मंदिर आहे. रादर बघण्यासारखं बरंच काही आहे. खूप प्रसन्न वाटतं. जाऊ, सगळीकडे जाऊ. अगदी तू म्हणशील तसा दिवस घालू. एक संपूर्ण दिवस तुझ्यासोबत. अर्थात शेवटी उद्या तूच तर गाईड आहेस माझी. अशी वर्क आणि प्लेजर ट्रिप होणार आहे आपली. हो, आणि उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतोय असं झालंय मला. आणि त्यासाठी आपल्याला झोपणं गरजेचं आहे. चला झोपूया. येस.